मित्रांनो, आजचा भाग पाहायला खरंच खूप मजा येणार आहे. कारण त्या जोशाची सगळी कुंडली शोधून काढत अर्जुनने त्याच्या चांगलेच नाडे आवळले आहेत आणि त्याच्याच तोंडून महिपत साक्षीचं सगळी कबुलीसुद्धा वदवून घेतले. आणि एवढंच नाही तर अथर्व विचारे हा जो बनावट खोटा साक्षीचा सावत्र भाऊ त्यांनी उभा केला होता त्याबद्दलचे सगळे पुरावे आता अर्जुनच्या हाती आले आहेत. आणि देवकृपेने नेमका अथर्व विचारे सुभेदारांच्या घरीच हजर झालाय. परंतु अर्जुन आता जोशाकडून सगळी माहिती नक्की कसं काढेल आणि अथर्व विचारे ऐनवेळी सुभेदारांच्या घरात कसा येईल. अर्जुन स्वतः आता या मधुभाऊंच्या केसला एक वेगळीच दिशा कशी देईल ते व्हिडिओत पाहणार आहोत. तर भाग शेवटपर्यंत नक्की बघा. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 26 फेब्रुवारीच्या भागात सायली किचनमध्ये येऊन कॉफी करायला लागते. परंतु एका क्षणातच ती खूप इमोशनल होते. कारण तिला मागच्या सगळ्या आठवणी आठवतात की याच घरात सगळ्या सुभेदारांसोबत तिने किती आनंदाचे क्षण घालवले होते. सर्वजण किती एकत्र होते. इतक्यातच विमल येते. विमलचं लक्ष जेव्हा सायलीकडे जातं तेव्हा ती म्हणते की घरातली लक्ष्मी जिथे अन्न शिजवते ना त्या घरात सुख आणि समाधानच नांदतं. फक्त तुम्हाला हक्काने इथे येता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. सायली मोठ्या विश्वासाने विमलला सांगते की होईल, ते सुद्धा लवकरच होईल. मी पटकन स्वयंपाक उरकते, म्हणजे कसं स्वयंपाकघर तुमच्या ताब्यात देता येईल ना. तेव्हा विमलला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते की सावकाश होऊ देत. स्वयंपाकासाठी तुम्हाला अशी घाई करावी लागते ना ते बघून मला खरंच खूप वाईट वाटतं. सर्वांसाठी तुम्हाला काही गोडाचं सुद्धा बनवता आलं नाही. बिचाऱ्या अर्जुन दादाने तुम्हाला गोडाचा शिरा करायला सांगितला आणि तुमच्या स्वयंपाकघरावरचा हक्क गेला. सायली सांगते की परंतु माझ्या माणसांवरचा हक्क तर गेला नाही आहे ना. आणि विमलताई, मी या घरची मोठी सून आहे, त्यामुळे माझ्या हातचा गोडाधोडाचा स्वयंपाक तर होणारच. तेव्हा विमलला आता टेन्शन येतं. ती विचारते की ते कसं शक्य आहे, कारण या घरात अर्जुन दादा सोडले तर तुमच्या हातचं कोणी खाणार नाही ना. सायली विमलताईला प्लॅन समजावून सांगते, स्वयंपाक तर मी बनवेनच, परंतु तो स्वयंपाक तुम्ही केलाय असं सांगायचं. म्हणजे कसं माझी माणसं त्यांच्याच घरात पोटभर जेवतील. तेव्हा विमल खूप खुश होते आणि ती सायलीला सांगते की आपण एकत्रित येऊन हे सगळं जमवून आणूया. इकडे मधुभाऊ कुसुमताईसोबत पोलीस स्टेशनमध्ये सही करायला निघालेले असतात. नेमकं जोशीचा मधुभाऊंना फोन येतो. मधुभाऊ खूपच चिडतात आणि कुसुमताईला म्हणतात की त्या खोटारडा जोशाचा फोन आहे, आता बघ कसा ऐकवतो त्याला. तेव्हा कुसुमताई मधुभाऊंना वेळीच अडवते आणि त्यांना समजावते की अर्जुनने काय सांगितलं होतं लक्षात आहे ना, की अर्जुनने सांगितलं होतं की आपल्याला सगळं खरं कळलंय, ते कोणालाही कळू द्यायचं नाही आहे. आपल्याला नाटक हे करावंच लागणार आहे, येतंय ना लक्षात मधुभाऊ. कुसुमताई पटकन फोन स्पीकरवरती टाकते. तेव्हा जोशी मधुभाऊंची चौकशी करतो की काय मधुभाऊ बरे आहात ना. तेव्हा मधुभाऊ त्याच्याशी गोडी गुलाबीनेच वागतात. ते म्हणतात की हो साहेब, आपली कृपा आहे ना. तेव्हा जोशी तिथे म्हणतो की बरं, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सह्या करायची काही गरज नाही आहे, मी माझी वट वापरून सगळं कसं शिथिल करू शकतो. जोशी खूपच खुश होतो, कारण मधुभाऊंकडून जेव्हा कळतं की तो जे सांगतोय अगदी तसंच मधुभाऊ वागतात. मधुभाऊ त्याच्याशी खोटं बोलतात की मी मस्त घरी आराम करतोय. तर जोशी म्हणतो की गुड, भेटूया आपण पुढच्या तारखेला. परंतु त्या मूर्ख जोशीला कुठे माहिती आहे की पुढच्या तारखेला त्याचा सामना अर्जुनशी होणार आहे. इकडे विमल सायली एक टीम बनून सुभेदारांना गोडाधोडाचं खाऊ घालण्याचा निश्चयच केलेला असतो आणि सायलीचा हा निर्धार पूर्ण करण्यासाठी विमलताई तिला साथ देते. ती बाहेर कोणी येत आहे का याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असते. सायली विमलला सांगते की विमलताई, कोणी यायच्या आधी पटकन मला सावध करा, नाहीतर कोणीतरी यायचं आणि माझी स्वयंपाकाचे टायमिंग नसून सुद्धा मी इथे दिसायचे, सगळी गडबड होईल. तेव्हा विमलताई सांगते की नाही नाही, तुम्ही बिंदासपणे स्वयंपाक करा, परंतु हो कल्पनाताई, पूर्णाची येण्यापूर्वीच सगळं उरका बरं का. सायली म्हणते की तरी नशीब आज बाबा आणि अश्विन भाऊजी घरात नाही आहेत. तेव्हा विमलताई म्हणते की सायलीताई, तुम्ही ना वेळीच स्वयंपाक उरका आणि कोणी आलंच तर मी तुम्हाला सिट्टी वाजवून सावध करते. आता विमलताई बाहेर जाते कोणी आले की नाही ते पाहण्यासाठी, परंतु नेमकं पूर्णाची कल्पना घरी परतलेले असतात. विमलताईने आता सिट्टी वाजवून सावध करायचं सांगितलेलं असतं, परंतु इथे विमलताईचाच मोठा पचका होण्याची वेळ आलेली असते, कारण तिला शिट्टीच वाजवता येत नाही आणि ती सायलीला इशारा वगैरे करते.
माकड उड्या मारायला लागते, परंतु सायलीचं लक्ष नसल्याने विमलचं हे सगळं आता मेहनत पाण्यातच जाते. आता सायली पाहत नाही म्हटल्यानंतर विमलताई धावत किचनमध्ये जाते आणि तिला वेळीच सावध करते की वहिनी आणि पूर्णाजी आलेत. तेव्हा सायलीला कळतच नाही की कुठे पळावं आणि सायली पटकन किचनमध्येच लपून बसते. तर कल्पना विमल जेव्हा स्वयंपाकघरात पाहते तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं काय सुवास सुटलाय, या सुवासानेच माझं पोट भरल्यासारखं वाटतंय. खुश असलेली पूर्णाजी तिथे विमलला विचारते की आज बेत काय आहे. तेव्हा विमल हसून सांगते की पनीरची भाजी. तर कल्पना म्हणते की वा विमल, आज सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक. तेव्हा विमल सायलीकडे पाहते तर सायली हसायला लागते. तर पूर्णाजी आता किचनमध्ये येणार. विमल विचारते की थांबा पूर्णाई, तुम्हाला काही पाहिजे का. तेव्हा पूर्णाजी सांगते की हो गं, मला पाण्याचा ग्लास हवा होता. तर कल्पना म्हणते की पूर्णाई, अहो तुम्ही आराम करा, मी घेऊन येते. आता सायलीला किचनमध्ये पाहिलं त्या दोघींनी तर खूप मोठी गडबड होईल आणि सायलीसोबत विमलला सुद्धा शिक्षा भोगावी लागेल. विमलताई पटकन आता पूर्णाजीला पाण्याचा ग्लास देण्यासाठी येते. किचनमध्ये लपून बसलेली सायली मात्र थोडीशी घाबरलेली असते. मंदिरातून दर्शन करून आलेल्या थकलेल्या कल्पना पूर्णाजीला विमल पटकन पाणी नेऊन देते आणि ती त्यांना मुद्दामच म्हणते की तुम्ही दोघी रूममध्ये जाऊन आराम करता का, कारण स्वयंपाक व्हायला थोडासा उशीर आहे. मग तुम्हाला कशी जाम भूक लागेल ना आणि जेवणाचा छानसा आस्वादही घेता येईल. तेव्हा पूर्णाजी कल्पनाला विमलचं म्हणणं पटतं आणि विमलने वेळीच बहाणेबाजी करून त्या दोघींनाही तेथून घालवलेले असतं. विमलताई पटकन आता सायलीला वरती यायला सांगते. सायलीच्या आत्ता कुठे जीवात जीव येतो. तर सायली विमलताईला म्हणते की वेळीच वाचलो, नाहीतर पकडलेच गेले असते मी. तेव्हा विमलताई म्हणते की मी तर शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला होता, सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु मेली ही शिट्टीच नाही वाजली. तेव्हा सायली सांगते की मी पटकन आता कोशिंबीर बनवून घेते, म्हणजे कसं कोणाला शंकाच नाही येणार. इतक्यातच नेमकं अर्जुन येतो आणि अर्जुन सायलीला हाक मारतो. सायली अर्जुनला म्हणते की अहो हळू बोला ना जरा. तर अर्जुन विचारतो की तुम्ही दोघी एकत्र स्वयंपाक करताय. तेव्हा सायली पुन्हा वैतागते, म्हटलं ना हळू बोला. अर्जुन तिथे विचारतो की बरं मला सांगा की मेन्यू काय आहे. सायली विमलताई आता दोघेही नेमका वेगवेगळा मेन्यू सांगतात. तेव्हा वकील अर्जुन आता वेड्यात काढणं विमलसाठी सहज सोपं होऊन जातं. तर विमल सायलीला थांबवते आणि अर्जुनला सांगते की सायलीताईंनी तुमच्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी केली आहे आणि मी सगळ्यांसाठी पनीरची भाजी केली आहे. आता अर्जुन पुढे काही प्रश्न विचारणार इतक्यात नेमके चैतन्याचे त्याला मेसेजेस येतात आणि अर्जुन तिथे सायलीला बाय करून बाहेर येतो. सायली दुसऱ्यांदा वाचलेली असते. अर्जुन बाहेर येतात चैतन्याला विचारतो की झालं का काम. तेव्हा चैतन्य म्हणतो की म्हणजे काय, या फाईलमध्ये जोशीच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो आणि चैतन्याला म्हणतो की आता त्या जोशीने जे जे काही केले ना त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच. इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमाने नाश्ता बनवून आणलेला असतो. इतक्यातच प्रिया येते आणि प्रिया प्रतिमाची माफी मागते. ती म्हणते की आई तू अगदी बरोबर बोलतेस, मी हल्ली ना जरा विचित्रच वागायला लागले. खरं तर मी काल तुझ्याशी सुमन काकूशी तसं बोलायला नको होतं, प्लीज मला माफ कर. आता प्रतिमाचं आईचं मन आहे, शेवटी ती तिच्या मुलीला माफही करून टाकते. तर प्रिया खुश होऊन विचारते की आज तू नाश्ता बनवलायस. तेव्हा प्रतिमा सांगते की हो, काय आहे ना सुमनला जरा बरं नव्हतं, मग मीच तिला म्हटलं की मी नाश्ता बनवते. तेव्हा प्रिया आता बहाणेबाजी करते. तिच्या डोक्यात काय कारस्थान शिजते माहिती नाही आहे, परंतु प्रतिमाला घालवण्यासाठी ती म्हणते की आई तू एक काम कर, तू सुमन काकूला बोलावून घेऊन ये, मी तोपर्यंत नागराज काका आणि बाबांना बोलावते. आणि हो, सुमन काकूंना विचारा तिने गोळ्या वगैरे घेतलेत की नाही. प्रतिमा प्रियावरती आंधळा विश्वास ठेवून सुमन काकूकडे जाते. प्रतिमा निघून जाताच प्रिया प्रतिमाने बनवलेला नाश्ता एका पिशवीमध्ये भरते आणि सगळं कसं साफ करून ठेवते आणि पिशवीत भरलेला तो नाश्ता ती बाहेर घेऊन जाते. तर इकडे जोशीच्या ऑफिसमध्ये अर्जुनची धमाकेदार एंट्री होते. तर जोशी तिथे अर्जुनचं स्वागतच करतो, परंतु अर्जुन जाऊन डायरेक्ट जोशाची कॉलरच पकडतो आणि त्याला खडसावतो की मधुभाऊंची फसवणूक करतोयस, सगळ्या वकिलांना लाज वाटेल असा का वागतोयस तू. तेव्हा घाबरलेला जोशी म्हणतो की मी काय केले, आणि हे बघा तुम्ही माझ्याशी अशी दादागिरी नाही ना करू शकत. मधुभाऊना उगाच तुम्हाला गुंड म्हणत नाहीत अर्जुन सुभेदार, असं जोशाने म्हणताच अर्जुन आणखीनच चिडतो. इतक्यात मधुभाऊ येतात. तर जोशी तिथे मधुभाऊनं विनंती करतो की बघा तुमचा हा जावई माझ्याशी कसा वागतोय. आता त्या मूर्खाला कुठे माहिती की अर्जुन वेळीच मधुभाऊनं सावध केलंय त्याच्यापासून.
मधुभाऊ तर उलट अर्जुनला जोशाची चांगलीच खरडपट्टी काढायला सांगतात. तर अर्जुन तिथे जोशाला धमकवतो की आता तुझा बॉस जरी आला ना तरी तुला कोणी वाचवू शकणार नाही. जोशी अचंबित होऊन विचारतो की बॉस बॉस कोण आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की महिपत शिकरे. तेव्हा जोशी लगेचच साळसूतपणाचा आवाजात म्हणायला लागतो की छे अहो मी तर महिपत शिकरेच्या विरोधात केस लढतोय ना. तेव्हा अर्जुनला आता सहनच होत नाही. अर्जुन जोशाचा चांगलीच कानफाटात ठेवून देतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या विरोधात पुरावा दाखवावा इतकीही तुझी लायकी नाहीये. परंतु कसा आहे ना जोशी, हा अर्जुन सुभेदार पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही. आणि अर्जुन जी व्हिडिओ दाखवून त्याने मधुभाऊंना सावध केलं होतं ती व्हिडिओ आता जोशाला दाखवतो. जोशाची पळताबळी थोडी होते. महिपतसोबतचं सगळं बोलणं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड असतं. अर्जुन तिथे जोशाला धमकवतो तेही त्याच्याच भाषेत की आता ही व्हिडिओ जर मी बार काउन्सिल समोर दाखवली तर तुझी सनदही रद्द होऊ शकते आणि काय काय होऊ शकतं याची कल्पनाही तू करू शकत नाही. आता जोशी तिथे अर्जुनच्या पायाशी येतो. त्याच्या हातापाया पडत त्याला म्हणतो की हे बघा असं करू नका, माझी सनद रद्द होईल. त्या महिपत शिकरेने माझ्यावरती दबाव आणला होता म्हणून मी हे सगळं केलं. इकडे प्रियाने प्रतिमाच्याच विरोधात कारस्थान रचलेलं असतं आणि प्रतिमाला वेडं ठरवण्यासाठी तिने खूप मोठा घाट घातलेला असतो. तर घरातील सगळ्यांना ती नाश्त्यासाठी बोलावते. तेव्हा रविराज, नागराज, सुमन, प्रतिमा येता क्षणी प्रिया त्यांना सांगते की बाबा आज आईने नाश्ता बनवलाय, आई दाखव ना कसा झालाय ते. तेव्हा प्रतिमा म्हणते की तन्वी अगं दाखवायचं काय त्यात. तेव्हा नागराज म्हणतो की बघू देत तर आज नक्की काय बनवलंय तुम्ही. तेव्हा प्रतिमा झाकण उघडते परंतु त्याच्यामध्ये काहीच नसतं. तेव्हा सर्वच जण मोठ्या धक्क्यात असतात. प्रतिमालाही काही कळत नाही. तर प्रतिमा म्हणते की उपमा याच भांड्यात ठेवला होता मी, कुठे गेला. आता तिलाही काही कळत नाही, सुचत नाही. तेव्हा सुमन काकू म्हणते की वहिनी कदाचित चुकून तुम्ही दुसऱ्या भांड्यांमध्ये काढला असावा, मी बघून येते. आणि ती किचनमध्ये जाते. प्रतिमाला आठवतं की तिने उपमा बनवल्याचं प्रियाला दाखवलं होतं. सुमन काकू येऊन सांगते की किचनमध्ये तर काही नाहीच आहे, उलट असं वाटतंय की घरात स्वयंपाकच चाललेला नाहीये. कारण प्रियाने जसे ती बाउल साफ केलेली असते अगदी त्याचप्रमाणे किचनसुद्धा अगदी साफसुथरं केलेलं असतं की जेणेकरून ती प्रतिमाला वेड्यात काढू शकेल. तेव्हा रविराज तिथे विचारतात की तू नक्की उपमा बनवला होतास का. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो मी बनवला होता. तर प्रिया मुद्दामच म्हणते की आई अगं कदाचित तुने उपमा बनायचं ठरवलं असेल परंतु तुझ्या लक्षातून गेलं असेल. अगं हे असले भास होणं हे कदाचित तुझ्या गोळ्यांमुळे होणारे साईड इफेक्ट असतील, ही सवय चाईल अगं हळूहळू. तेव्हा नागराजही आता त्याच्या लक्षात येतं की कदाचित हे सगळं कांड प्रियाने केलं असावं. तर मुद्दामच तो प्रतिमाची चौकशी करतो. प्रतिमा नागराजला ठणकावून सांगते की मला काहीही होत नाहीये भाऊजी आणि मी कोणत्याही गोष्टी विसरत नाहीये. मला चांगलं आठवतंय की मी उपमा बनवला होता, त्यानंतर मी त्याच्यावरती कोथिंबीर सुद्धा पेरली होती. आता या सगळ्या गोष्टी भास कसं काय असू शकतात. प्रतिमाच्या लक्षात येताच प्रतिमा प्रियाला विचारते की तन्वी अगं मी तुला मगाशी हे भांडं उघडून उपमा दाखवला होता ना. तेव्हा प्रिया तिच्यासमोर पलटी मारते आणि रविराजांना म्हणते की नाही. प्रतिमा आता खूप मोठ्या धक्क्यात असते की हे सगळे तिच्यासोबत घडतंय तरी काय. तेव्हा सुमन काकू तिला समजावते की वहिनी हे बघा तुम्ही काळजी करू नका आणि जाऊ देत, मी ना सर्वांसाठी कॉफी घेऊन येते. त्या किचनमध्ये जातात. आता प्रिया चांगुलपणाचं आव्हानात प्रतिमाची काळजी दाखवते आणि मनोमन विचार करते की माझी लाडकी आई आता तुझा अर्धा मेंदू जो उरलेला आहे ना तो सुद्धा अगदी कोरा करकरीत होईल आणि याच्यावरती तुझा विश्वास सुद्धा बसेल. इकडे अर्जुनचा रुद्रावतार बघूनच जोशीची पार घाबरगुंडी उडालेली असते आणि तो मधुभाऊंकडे मदत मागायला लागतो. तर अर्जुन तिथे म्हणतो की मधुभाऊंच्या सारख्या देव माणसाच्या सोबत राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये. तर अर्जुन तिथे त्याला धमकावतो की आत्ताच्या आत्ता एनओसीवर सही कर आणि केस माझ्या हाती सोपव. तर जोशीला तो ढकलतो आणि त्याला सही करायला भाग पाडतो. जोशी प्रचंड घाबरून गेलेला असतो. तो मधुभाऊंकडे मदत मागतो की माझ्यावरती प्लीज एकदा तरी विश्वास ठेवा, मला शेवटची संधी द्या. तेव्हा मधुभाऊ तिथे सही करायला सांगतात. आता जोशीच्या हाती काही उरलेलंच नसतं. तर चैतन्य म्हणतो की जोशी परत सांगायला लावू नका, सही करा पटकन. अर्जुन जेव्हा जोशाला सही करायला लावतो तर तो विचारतो की आणि सही नाही केली तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही केली तर.
आणि चैतन्याच्या हातून तो फाईल घेतो. जोशाला सांगतो की तर ही आहे तुझी पापाची कुंडली. तू फक्त या एका केससाठी जेलमध्ये जाणार नाही जोशी, आणखी कशा कशासाठी जाऊ शकतो ना ते बघ तूच. तू कोणती केस लढण्यासाठी कोणाकडून किती पैसे घेतलेत हे सगळं डिटेलमध्ये या फाईलमध्ये आहे. आणि तू आत्ता जर सही नाही केली तर ही फाईल डायरेक्ट बार काउन्सिलच्या समोर जाईल. तेव्हा जोशीची फार घाबरगुंडीच उडालेली असते आणि अर्जुन तिथे त्याला धमकवतो की सही कर. घाबरलेला जोशी पटकन आता एनओसीवर सही करतो आणि केस अर्जुनच्या हाती सोपवतो. अर्जुनने तिथे जोशाच्या नाड्या तर आवळलेल्याच असतात, परंतु एक गोष्ट तो त्याला नीट समजावून सांगतो आणि बांधूनही घेतो त्याच्याकडून की माझ्या हाती ही केस सोपवली गेली, ही गोष्ट तू महिपतपर्यंत पोहोचवायची नाही आहेस, नाहीतर काय होईल कळतंय ना तुला. तेव्हा जोशीची आधीच पळताबोही थोडी झालेली असते आणि त्यातून अर्जुन धमकतोय. तर घाबरलेला जोशी म्हणतो की नाही कळू देणार. तर मधुभाऊ तिथे म्हणतात की जोशी, तो वरचा देव बघतोय हा, तुमच्या या सगळ्या पापांचा एक ना एक दिवस तो हिशोब करेलच. अर्जुन म्हणतो की याला हिशोब आजच आणि आत्ताच द्यावा लागेल मधुभाऊ. हा आपलं सगळं सांगून महिपतकडे तोंड उघडणार नाही आहे, तर महिपतचं आपल्याला सगळं सांगून आपल्यापाशी तोंड उघडणार आहे. महिपतच्या हाती पुढचे जे पुरावे, आता खोटे पुरावे, बनावट पुरावे जोशी सोपवणार असतो, ते पुरावे अर्जुनने मिळवलेले असतात. त्यानंतर सायंकाळी सगळे सुभेदार एकत्र जेवायला बसलेले असतात. तेव्हा अश्विन जेव्हा पहिला घास घेतो जेवणाचा, त्याला अचूक कळतं की ते भाजीची चव तर सायलीच्या हातची आहे आणि तो संशयाने विचारतो की विमलताई, स्वयंपाक तुम्ही बनवलाय? तेव्हा कल्पना, पूर्णाची, तोकी आता ती भाजी चाखून बघतात. तर त्यांच्याही लक्षात येतं की ही भाजी तर विमलने बनवलेलीच नाही आहे. तर पूर्णाची तिला विचारते की तू स्वयंपाक केलायस का? विमलताईची तर फार बोलतीच बंद झालेली असते. कल्पना तिच्यावरती रागावते, तिला दटावते की विमल, आम्हाला चवी कळतात हा, या स्वयंपाकातलं तू काहीही बनवलेलं नाही आहेस, हे सगळं जेवण त्या मुलीने बनवले ना. तेव्हा प्रतापही विचारतो की विमल, हा सगळा काय प्रकार आहे, हे सगळं जेवण सायलीने बनवलंय का? विमल ताई आता चिडीत चूप असते, तोंडातून चकार शब्दही काढत नाही. तेव्हा चिडलेली पूर्णाची म्हणते की आता कोणत्या तोंडाने बोलणार आहे. प्रताप विमलवरती खूपच रागावतो. तो म्हणतो, तुझं हे असलं वागणं विमल आमच्या लक्षात यायला लागलं हल्ली. अर्जुनच्या लग्नामध्ये सगळे प्रकार आमच्या लक्षात आलं होतं. तर कल्पना म्हणते की त्यावेळी आम्ही तुला माफ केलं होतं, परंतु हिची हिंमत हल्ली वाढतच चालली आहे. त्या मुलीचा तुला हल्ली खूपच पुळका येतोय ना. तेव्हा अश्विन विचारतो की तिने ठरवलं असेल की तिने चुका करायचा, या घराचे नियम मोडायचे आणि तुम्ही तिची साथ द्यायची, हो ना, तिच्यासाठी खोटं बोलायचं. तेव्हा विमलताई म्हणते की नाही नाही. तेव्हा चिडलेली कल्पना म्हणते की आता पुन्हा त्या मुलीची बाजू घेऊन आमच्याशी बोलू नकोस. हे बघ विमल, तुला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर तसं सांग मला, माझं मी करते. असं कल्पनाने म्हणताच सायली तिथे येते आणि विमलची त्या सगळ्यांमध्ये काही चूक नाही आहे. खरं तर मलाच वाटलं की आजचा स्वयंपाक घरच्या नव्या सुनेच्या हातून व्हायला हवा, म्हणून हे सगळं मी केलं, असं सायली कबुलीही देते. परंतु चिडलेली पूर्णाची म्हणते की या घरात कोणीही नवीन सून नाही आहे, मुळात मला नाचूनच नाही आहे. सायलीला ती स्वीकारायला अजूनही तयार नसते. तर पूर्णाची आता खूपच भडकलेली असते आणि तिला जेवायचेच नाही आहे असं सांगून ती तेथून निघूनच जाते. तर सायली तिला विनंती करते की माझ्यासाठी उगाचच भरल्या ताटावरून तुम्ही असं जाऊ नका. परंतु सायलीचं कोणीही ऐकून घेत नाही. सायली तिथे कल्पना, प्रताप, अश्विन या सगळ्यांना विनंती करते. बिचारी खूप रडायला सुद्धा लागते, परंतु सुभेदारांना काही फरकच पडत नाही. प्रताप खूप चिडतो आणि म्हणतो की या घरातली आपली होणारी फसवणूक कधी थांबणारच नाही आहे का. तेव्हा कल्पना म्हणते की नाहीतर काय, तुझ्यामुळे आज पूर्णाई उपाशी राहिले आहेत, जर का त्यांना काही झालं ना तर बघ मग. सगळेच जण तेथून जेवण सोडून तसेच निघून जातात. सायली विमलताईला खूपच वाईट वाटतं. आता दोघेही गळगळा रडायला लागतात. इकडे अर्जुनने त्या जोशाला चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं आणि महिपतसोबतचा साक्षीला सोडवण्याचा त्याचा नक्की काय प्लॅन होता त्याबद्दल तो कसून चौकशी करायला लागतो. आता जोशी तिथे त्याचा काहीच प्लॅन नसल्याचं सांगतो. अर्जुन छानकन त्याचं थोबाडीत वाजवतो. तेव्हा चैतन्य त्याला समजावतं की जोशी, का उगाच त्याला चिडचिड करायला लावताय, आतापर्यंत एवढ्या कानाखाली खाल्ले आहेत, टाका की सांगून सगळं खरं. चावताळून उठलेला अर्जुन आता जोशाला पुन्हा फटकवणार.
तर जोशी लगेचच सगळं खरं सांगायला तयार होतो. जोशी एक एक करत आता सगळ्याची कबुली द्यायला लागतो. अर्जुनला तो सांगतो की मी आणि महिपत साहेबांनी ठरवलं होतं की मधुभाऊंना तरवत सही करू द्यायची नाही आणि पुन्हा त्यांना जेलमध्ये पाठवायचं. चिडून अर्जुन आता जोशीच्या अंगावरती धावून जातो आणि त्याला कुत्र्यासारखा मारणार, तर मधुभाऊ त्याला अडवतात आणि त्याला समजावतात की जावई बापू, अहो याच्या नादी लागून काही उपयोग नाहीये, आपल्याला फक्त पुरावे हवे आहेत. आता जोशा पुन्हा सगळं काही खरं सांगायला तयारच होत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, उगाचच अडवलं मी, वाजव याला चांगलीच. तेव्हा अर्जुन आता जोशाला मारायला लागणार, तर जोशीची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि तो म्हणतो की साक्षीचा कोणताही खोटा सावत्रभाऊ नव्हताच, तर तो खोटा सावत्रभाऊ आम्ही उभा केला होता. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. मधुभाऊ विचारतात की म्हणजे साक्षीच्या आईच्या चारित्र्यावरती तुम्ही शिंतोडे उडवलेत? तर अर्जुन तिथे जोशाला विचारतो की मग तो अथर्व विचारे साक्षीचा भाऊ पैदा कुठून झाला, चल बोल पटकन. तर जोशी अगदी पोपटासारखी सगळी कबुली देतो आणि तो सांगतो की माझ्या मित्राचं एक झेरॉक्सचं दुकान आहे, तिथे आधार कार्ड ID प्रूफ काढण्यासाठी तो अथर्व विचारे कधीतरी आला असावा. मग मी काय त्याच्या फोटोवरून त्याची सगळी कुंडली काढली आणि त्याचे सगळे पुरावे बनवले, तेही बनावट. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे अथर्व विचारे नावाचा माणूस अस्तित्वात आहे, परंतु त्याचा साक्षीची काडीचाही संबंध नाही आहे आणि त्या अथर्व विचारेला माहिती नसताना तुम्ही त्याचे पेपर्स इल्लिगली वापरलेत. आता अर्जुनलाच हे सगळं खूप धक्कादायक वाटतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात महाशिवरात्रीचा दिवस उजाडतो आणि अर्जुन कामामध्ये व्यस्त असताना सायली विचारते की तुम्ही काय शोधण्याचा प्रयत्न करताय, सांगा ना. तेव्हा अर्जुन घडला सगळा प्रकार सायलीला सांगतो आणि तो म्हणतो की हा अथर्व विचारे, मी इन्स्पेक्टर कदमांना याची सगळी माहिती काढायला सांगितली, परंतु त्या ॲड्रेसवरती आता सध्या कोणी राहत नाही आहे आणि ही फोटोकॉपी जी काढली होती ती कधी काढली होती ते देखील माहीत नाही आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वी काढली होती की 1 वर्षापूर्वी. तर अर्जुन सायलीला तो अथर्व विचाराचा फोटो दाखवतो आणि तिला म्हणतो की या माणसाला शोधण्यासाठी माझ्याकडे 1% जरी चान्स असेल ना, तरी तो